वर्षभर चांगली तयारी करून घेतली, चांगली मेहनत करून घेतली, त्याचा रिझल्ट हा. नेमकं खुराक काय असतो किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं शेड्यूल काय असतं? सर सकाळी 4 वाजल्यापासून 9 संध्याकाळी रात्री झोपस्तोपर्यंत सगळे सोबतच असतात आणि वस्ताच असतील म्हणजे माझे वडील असतील. आणि खुराक म्हणजे आपलं तेच सगळ्या एखाद्या पैलवानाचं म्हणजे त्याची थंडाई म्हणा, त्याचं दूध म्हणा, त्याचं दही म्हणा, हे सगळं टायमिंगवर फक्त टायमिंगवर पैलवानाचं असतं. तुमची आणि सुभाष राक्षींची जी काही कुस्ती झाली त्याच्या अगोदर 40 सेकंदात तुम्हाला विजय घोषित करण्यात आलं. त्यावेळेस त्याच्या अगोदरचा क्षण काय होता तुमच्या मनामध्ये? कारण की तो 2 वेळेस महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. आपण त्या एकदम बलाढ्य आणि तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मित्रासोबत असेल किंवा एका सहकार्यासोबत कुस्ती करा, काय भावना होती ते 40 नाही सेकंदात काय मी घडलं? सर भरपूर मेहनत करून घेतली होती माझ्याकडून. मी भरपूर मेहनत केली होती. मला माझ्यावर विश्वास होता मी काय कुस्ती करू शकतो. आणि जशी माझ्या अवस्थांनी सांगितलं, माझ्या कोचर्सांनी सांगितलं तसे मी कुस्ती केली तिथं आणि त्याचा रिझल्ट हा एवढं आम्हाला नॉलेज नाही पण ते जे काही प्रतिक्रिया आल्या त्यानंतर 40 सेकंदामध्ये पाठ टेकली नव्हती किंवा फक्त तो कॉर्नरला होता असं म्हटलं गेलं. नेमकं काय घडले तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता महाराष्ट्र केसरी नाही, ठरलेला ती मी मुवमेंट केली होती. त्या मुवमेंटला माझं काहीच लक्ष नव्हतं. पण ती मुवमेंट माझ्याकडून झाली होती आणि पंचांचा हा निर्णय दिला. हा पंचांनी दिल्यावर मी माझा विजय घेऊन बाहेर पुढच्या कुस्तीच्या तयारीला. तुम्हाला असं वाटतं का पाठ टेकली होती त्यांची? हो नक्कीच पाठ टेकली होती. एका साईडची पाठ टेकली होती. दुसऱ्या साईडच्या व्हिडिओनी दिसतंय ते नक्कीच. एक तुमच्यातलं एक तरुण एक दिसतोय आणि एक हळवी पण तुम्ही दिसताय. ज्या प्रकारे त्यानंतर जे काय घडलं शिवराजकडनं ते पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सर जे मी काय तिथं पंचांशी व्हिडिओ जे काय अजून घडलं, काहीच नाही बघितलं. मी फक्त एवढं कळलं मला की मारहाण झालेली. ही चुकीची गोष्ट आहे पहिलं की क्षेत्रासाठी. तर आणि त्यानंतर तुम्हाला घोषित केलं त्यावेळेस अजितदादा होते, खूप मोठे नेते मंडळी होती. त्यांच्याकडे जेव्हा कौतुकाची थाप पडली त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? तो सण सर एक गादा घेणं महाराष्ट्र केसरीची तो सण प्रत्येक पैलवानासाठी हा एक सुवर्ण सण असतो आणि तो एक पैलवान कधीच विसरू शकत नाही असा सण होता तो. ज्या प्रकारे कुस्तीमध्ये आजवर अनेक वाद पाहिले, राजकारण पाहिलं, या कुस्तीत पण राजकारण झालं असं देखील म्हटलं जातंय. काय वाटतं तुम्हाला? नाही, राजकारण नाही सर. ही कुस्ती माझं मी काम करून माझ्या रेफरीने जो मला निर्णय दिला तो मी मान्य करून माझ्या पुढच्या कुस्तीसाठी जाईल. जे ज्यांना तुम्ही पराभूत केलं, चितपट केलं, त्यांना तुम्ही भेटणार आहात का किंवा पुढे कुणाला तुम्ही भेटणार आहात? काय सांगता? नक्कीच शिवराज दादाला काय सांगतात? नाही, नक्कीच त्यांना पैलवान ही सगळे माझ्यापेक्षा मोठाच पैलवान डबल महाराष्ट्र केसरी होणे ही गोष्ट नसते. सगळ्यांना भेटेल, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार नक्कीच. पण जे काही 40 सेकंदात घडलं शिवराज दादांना काय सांगता तुम्ही नंतर? नाही ते माझ्यापेक्षा मोठे सर मी तरी ते त्यांना काय भेटणार आहात का? त्यांच्याकडून उलट मला जेवढा अनुभव घेता येईल मी त्यांच्याकडून अनुभव घेऊ शकतो. तर सगळे झालं तुमच्याकडे दादा देखील आलेले आहेत. कुटुंबियांसोबत कोणाकोणाशी चर्चा झाली, आता पुढचा काय प्लॅन आहे? नाही कोणासोबतच नाही फक्त वडील आणि चुलते सोबत आहेत. सगळ्या कुटुंब वाट बघतात त्यांना जाऊन भेटायचं. आईचं काय बोलणं झालंय तुमच्या? आई ती फक्त तिला पहिला फोन केला तेव्हा ती रडत होती. ती फक्त म्हणली मी वाट बघते ये लवकर. रात्री बसून आम्ही निघालेलो त्यांना आता पोहोचन घरी. आमच्यापर्यंत एक अशी माहिती आहे की आई अजून जेवढं नाहीये, तुमची वाट बघत बसलेली आहेत घरी. काय सांगता लाईफला? नाही, नक्की आता जाऊन तिला पहिलंच भेटायचं ती माझी इच्छा आहे. आता पुढच्या स्पर्धेचं काय प्लॅनिंग आहे येणाऱ्या काळात? नक्कीच आता तयारी भरपूर करणार आहे. इंटरनॅशनल असेल नॅशनल असेल आपल्या महाराष्ट्राचं नाव आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव गावाचं नाव भरपूर मोठं करायचं. या क्षेत्रात तरुण वर्ग जो येतोय त्यांना काय आव्हान करतात? कुस्ती क्षेत्र सर असं आहे याच्यात विजयाने ओढून नसतं जायचं आणि पराजयाने खचून नसतं जायचं. भरपूर काम करत राहायचं.